नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, नगर परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, वन विभाग भरती किंवा कुठल्याही सरळ सेवा परीक्षा किंवा MPSC कुठल्याही परीक्षेचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण घेऊन आलेलो आहोत काही इम्पॉर्टंट PYQs जे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारल्या गेलेले आहेत आणि खूप बेसिक्स क्वेश्चन आहेत जे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट इज इंडियन पॉलिटीमध्ये प्रश्न येतात. हमखास आपल्याला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये बघायला मिळतो. आता जी DMERची परीक्षा झाली होती त्यामध्ये पण आपल्याला 2 ते 3 प्रश्न पॉलिटीवर आढळलेले आहेत प्रत्येक एक्झाममध्ये. तर हा खूप इम्पॉर्टंट घटक बनतो, त्यासाठी व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. तर आपण सुरुवात करू आपला पहिल्या प्रश्नासोबत. तर पहिला प्रश्न आहे, अ कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट विच स्पेसिफाईज द वे ऑफ गव्हर्नन्स, अ डॉक्युमेंट विच स्पेसिफाईज द राईट्स ऑफ कॉमन पीपल, अ डॉक्युमेंट दॅट स्पेसिफाईज द जनरल कंडक्ट ऑफ पीपल अँड ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ द अबव. तर याचं करेक्ट उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ द अबव. म्हणजे डॉक्युमेंट कॉन्स्टिट्यूशन काय आहे, असा डॉक्युमेंट आहे जे नाही का वे ऑफ गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंटनं गव्हर्नन्स कसं चालवावं त्याचे पण रूल्स आहे. त्यानंतर कॉमन पीपल जे कॉमन मॅन आहे त्याचे पण राईट्स संविधानमध्येच आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे. त्यानंतर जनरल कंडक्ट ऑफ पीपल कसं असावं ते पण संविधानच सांगतो. म्हणजे हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे, ऑल ऑफ द अबव करेक्ट होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज ऑप्शन ए फ्लेक्झिबल, ऑप्शन बी रिजिड, ऑप्शन सी कॉम्बिनेशन ऑफ फ्लेक्झिबल अँड रिजिड, ऑप्शन डी कांट बी सेड. याचं पण तुम्हाला करेक्ट उत्तर माहीत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 2 सेकंड आपण पॉज घेऊ, त्यानंतर याचं उत्तर आपण डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजे आपलं संविधान कुठे कुठे फ्लेक्झिबल आहे म्हणजे लवचिक आहे, कुठे कुठे रिजिड आहे म्हणजे कुठे कुठे कठोर पण आहे. म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन आपलं संविधान आपलं कॉन्स्टिट्यूशन ठेवतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कॉन्स्टिट्यूशन इज expresses the aspiration of people that about creating a good society, lays down a limits on power of a government and tells us right of citizen. तर इथे 2 सेंटेन्स दिलेले आहे बघा. तर त्यामधून आपल्याला हे 2 सेंटेन्समध्ये कोणकोणते करेक्ट आहे कॉन्स्टिट्यूशनला पकडून हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं पहिला तर बरोबरच आहे कारण की ॲस्पिरेशन ऑफ पीपल म्हणजे एक चांगली सोसायटी, एक चांगलं लिव्हिंग बिंग, एक चांगलं कम्युनिटी बिल्ड करण्यासाठी, एक चांगली आपली जे सर्व जे नागरिक आहेत ते सर्व मिळून मिसळून राहून एक चांगला देश बनवण्यासाठी जे ॲस्पिरेशन्स असायला पाहिजे पीपलचे, जे जसं असायला पाहिजे ते सर्व एक्सप्रेस करतो आपला कॉन्स्टिट्यूशन. हे तर बरोबरच आहे. त्यानंतर लेस डाऊन द लिमिट्स ऑफ पॉवर ऑफ गव्हर्नमेंटची पॉवर कुठे कुठे जिथे आपल्या राईट्स ऑफ सिटिझन जिथे राईट्स ऑफ सिटिझन व्हायोलेट होते तिथे आपण गव्हर्नमेंटच्या पॉवर्स पण कमी करू शकतो. म्हणजे आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, त्यात आपण जाऊ शकतो अगेन्स्ट द गव्हर्नमेंट आणि तिथं जर आपले राईट जर व्हायोलेट होत असेल तर सुप्रीम कोर्ट मग सरकारला तो आदेश किंवा काही पण असेल ते मागे घ्यायला लावतो. तर या प्रकारे याचं म्हणणं आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे सी बोथ 1 and 2. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द ड्युरेशन ऑफ मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधान बनवायला किती कालावधी लागला. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे खूपदा प्रश्नाला म्हणजे खूपदा परीक्षेला आलेलं आहे. खूप मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर ऑप्शन ए 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 10 महिने 5 दिवस, 1 वर्ष 10 महिने 12 दिवस, 3 वर्ष 6 महिने 7 दिवस. तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंड पॉज घेऊ, त्यानंतर आपण याचं उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढे दिवस लागले आपला संविधान बनवायला, संविधान बनवून तयार व्हायला. तर याच्यातनी ट्रिक जर लक्षात ठेवायचं आहे की काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतो की 18 महिने आहे की 11 महिने आहे. तर आपल्याला एवढं क्लिअर लक्षात ठेवायचं, 1 वर्ष जे आहे ते 12 महिन्याचं असतो. कधी 18 महिन्याचा असतो का? नाही.
तर मग लक्षात ठेवायचं तो 11 आहे. महिने किती 11, दिवस किती 18, वर्ष किती 2, लक्षात ठेवायचं. त्यानंतर 26 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबरला आपलं संविधान तयार झालं होतं. तर संविधान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जाते 26 नोव्हेंबर. आणि जर ॲडॉप्ट केला म्हणजे एनॅक्ट केला, लागू केला असं जर विचारलं तर तो असतो 26 जानेवारी 1950. या तारखेला आपण आपला संविधान लागू केला, एनॅक्ट केला. हे 2 तारीख पण लक्षात ठेवा. त्यानंतर 5वा क्वेश्चन बघा. हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? अनुसूची. शेड्यूल म्हणजे काय असते? अनुसूची. ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 14. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंड पॉज घेऊ, त्यानंतर आपण उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी 12. आपल्या संविधानामध्ये 12 शेड्यूल्स आहे, म्हणजे 12 अनुसूची आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा संविधान बनलं होतं त्या टाईमला 1950मध्ये इनिशियली किती शेड्यूल्स होते? 8. आता किती आहे? 12. ठीक, हे पण लक्षात ठेवा. तर 12 शेड्यूल्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊ. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन द इंडियन पार्लमेंट हॅज बीन डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट्स? संविधानानुसार भारतीय संसद किती भागात विभागली गेलेली आहे? हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवत आहे. तर याच्यात बघा, ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 11. तर याचं जर तुम्हाला करेक्ट उत्तर माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानंतर आपण उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजे 3 पार्टमध्ये विभागली आहे. जर भारताची संसद कशी असते तर पार्लियामेंट किती पार्टमध्ये आहे? पहिला पार्ट कोणता आहे? ते प्रेसिडेंट. त्याच्यानंतर कोणता येते तर संसदमध्ये जे 2 भवन आहेत, एक असते लोकसभा आणि एक असते राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सभा म्हणजे 2 हाऊसेस आणि प्रेसिडेंट हे मिळून काय बनत असतो? पार्लिमेंट बनत असतो, संसद बनत असतो. जर विचारलं, जर असा क्वेश्चन फिरवला, जर पार्लिमेंट म्हणजे संसदमध्ये किती हाऊसेस आहे, तर मग आपलं उत्तर आलं पाहिजे 2, कारण की लोकसभा आणि राज्यसभा. तर हे काय आहे? हाऊस आहे ऑफ संसद. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट जे आहे हे पार्ट आहे पार्लिमेंटचं. नेक्स्ट क्वेश्चन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेंट हाऊ मेनी पार्ट्स? भारतीय संविधान मध्ये किती पार्ट्स आहेत? ऑप्शन ए 12 पार्ट्स, ऑप्शन बी 22 पार्ट्स, ऑप्शन सी 18 पार्ट्स, ऑप्शन डी 25 पार्ट्स. तर तुम्ही या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानंतर आपण लगेचच उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी 25 पार्ट. तर भारतीय संविधानामध्ये किती पार्ट्स आहेत? 25 पार्ट. 25 पार्ट्स म्हणलं तर 25, भाग म्हणलं तर 25, आणि जर शेड्यूल्स म्हणलं तर शेड्यूल सध्या किती आहे? 12. ठीक आहे. त्यानंतर यावर अजून काही इम्पॉर्टंट जर बोलायचं झालं तर बघा, कॉन्स्टिट्यूशन जेव्हा ओरिजिनली बनला होता 1950मध्ये त्यावेळेस 395 आर्टिकल्स होते, 8 शेड्यूल्स होते, जे आपण पहिले पण डिस्कस केलेलं आहे. 395 आर्टिकल्स, 8 शेड्यूल्स आणि 22 पार्ट्स. हे कधी होतं? 1950 जेव्हा संविधान तयार झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्ताची जर गोष्ट केली, आत्ताची गोष्टमध्ये आपल्याला 448 आर्टिकल्स पाहायला मिळते, त्यानंतर 25 पार्ट्स पाहायला मिळतात आणि 12 शेड्यूल्स पाहायला मिळतात. ठीक आहे. हे 12 शेड्यूल्स, 25 पार्ट्स आणि हे आर्टिकल्स. ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फीचर ऑफ सिंगल सिटिझनशिप इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज बॉरोड फ्रॉम?
आपली जे नागरिकता आहे म्हणजे सिटिझनशिप, एकल नागरिकता आपण त्याला म्हणतो. सिटिझनशिप आपण कशाची घेत असतो? इंडियनची. ठीक आहे. तर हे एकल नागरिकता सिटिझनशिप, सिंगल सिटिझनशिप आपण कोणाकडून, कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतलेलं आहे? तर याचा ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लगेचच आपण उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए. ए म्हणजे ब्रिटन. ब्रिटन करून आपण ही सिंगल सिटिझनशिपचा कॉन्सेप्ट घेतला. सिंगल सिटिझनशिपचा कॉन्सेप्ट आपण कुठून घेतला? ब्रिटन करून. आणि का घेतला ब्रिटन करून? कारण की हे भाईचारा म्हणजेच ब्रदरहूड काय करतो? प्रमोट करतो आपल्या भारताच्या लोकांमध्ये. म्हणून आपण हे ब्रिटन करून बॉरो केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? भारतीय संविधानाचा रक्षक कोण आहे? ऑप्शन ए प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ऑप्शन बी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, ऑप्शन सी द लोकसभा सेक्रेटरीट, ऑप्शन डी द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा किती सोपा प्रश्न आहे. असे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतील. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भारतीय संविधानाचा रक्षक कसा आहे? तर बघ, कोणताही लॉ बनवल्या जाते राज्यसभा, त्याच्यानंतर पहिले लोकसभा, त्याच्यानंतर राज्यसभा, इथे पास होते, त्याच्यानंतर प्रेसिडेंटकडे जाते, प्रेसिडेंटकडून हस्ताक्षर झाले तर तो लॉ बनते. बट त्याला पण कुठं? सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केले जाते. सुप्रीम कोर्टमध्ये जर कोणताही लॉ जर सिटिझनशिप किंवा कसल्याही याला जर व्हायोलेट करत असेल, संविधानाच्या रूल्सला जर व्हायोलेट करत असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये काय पॉवर असतो? सुप्रीम कोर्टला पॉवर असतो, जर तो अँटी कॉन्स्टिट्युशनल लॉ असला तर सुप्रीम कोर्ट तिथंच त्याला डिझॉल्व्ह करू शकतो, म्हणजे तो कायदा रद्द करू शकतो. तर हे पॉवर कशाने असते? सुप्रीम कोर्टमध्ये असते. म्हणून याला कस्टोडियन किंवा मग रक्षक असं म्हणलं गेलेलं आहे, संरक्षक असं म्हणलं गेलेलं आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च म्हणजे सगळ्यात वरचं न्यायालय आहे. त्यालाच आपण ॲपेक्स कोर्ट म्हणतो इंग्लिशमध्ये. ॲपेक्स म्हणजे सगळ्यात वरचा कोर्ट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट MCQ PYQ जे आपल्याला विचारलं गेलं आहे. अमेंडमेंट म्हणजे काय असते? तर अमेंडमेंट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? चेंजेस करणे, दुरुस्ती करणे आहे का नाही? दुरुस्ती करणे, काही चांगल्या गोष्टीचा दुरुस्ती करणे, चांगल्या हितांसाठी चेंजेस करणे म्हणजे अमेंडमेंट. तर फर्स्ट अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज मेड इन इयर. तर ऑप्शन ए 1954, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1959, ऑप्शन डी 1951. जर तुम्हाला प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहीत असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लगेचच आपण उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी 1951. 1951मध्ये आपण प्रोव्हिजनल पार्लिमेंट अमेंडमेंट केलं होतं. 1951मध्ये गिविंग द स्टेट द ऑथॉरिटी टू क्रिएट स्पेसिफिक प्रोव्हिजन फॉर प्रोग्रेस ऑफ सोशली अँड इकॉनॉमिकली अंडर प्रिव्हिलेज पीपल. सोशली आणि इकॉनॉमिकली जे अंडर प्रिव्हिलेज पीपल असते त्यांच्यासाठी ऑथॉरिटी, त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक प्रोव्हिजन्स त्यांना भेटले पाहिजे. त्यासाठी आपण हे पहिलं अमेंडमेंट केलं होतं 1951. एवढं लक्षात नका ठेवू, फक्त इयर लक्षात ठेवा की 1951मध्ये पहिला अमेंडमेंट झाला होता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे. तर अशाच तऱ्हे आपण सर्व जे MCQ PYQs आपण सर्व PYQs बघितले. असेच प्रश्न आपल्याला बेसिक हे तर बेसिक्समध्ये होते. अजून खूप सारे याच्यात टॉपिक्स आहेत, ते आपण वारंवार रिपीट होणारे क्वेश्चन्स असतात, ते आपण आपल्या चॅनलवर डिस्कसच करणार आहोत. कोणतीही परीक्षा, सरळ सेवामधली कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये पॉलिटी हा विषय असतोच. त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट सेशन्स होणार आहे समोर आणि खूप सारे आपण लेक्चर्स पण घेणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हे खूप बेनिफिशियल राहणार आहे. फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.